नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, सूत्रसंचालनामध्ये देखील रस असतात आणि त्या रसाची सूत्रसंचालकाने माहिती, ते रस काय आहेत हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सूत्रसंचालन कौशल्य संपादित करत असताना, सूत्रसंचालन प्रभावी करत असताना त्या रसाची निवेदकानं माहिती करून घेणं आवश्यक आहे आणि याबद्दलचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देतोय. तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलवर मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सूत्रसंचालन म्हणजे केवळ घोषणा नाही, तर रसाची सुंदर मांडणी आहे. मग सूत्रसंचालनात येणारे प्रमुख रस आणि त्या वापर याबाबत आपण माहिती घेतोय. एक, शृंगार रस, अर्थातच प्रेम, सौंदर्य आणि आनंद. मग याचा वापर कुठे होतो? तर लग्न समारंभामध्ये, लग्नाच्या समारंभामध्ये, हळदी किंवा कुंकवाच्या समारंभामध्ये असेल, स्वागताच्या समारंभामध्ये असेल, तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये शृंगार रसाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, जिथे शब्दांनाही सौंदर्य येतं, जिथे शब्दांनाही सौंदर्य येतं, जिथे हसण्यातून भावना बोलतात, असा हा क्षण आज आपल्या समोर उभा आहे. 2, हास्यरस अर्थात विनोद आणि आनंद. मग त्याचा वापर कुठे असतो? तर त्याचा वापर हा स्नेहसंमेलन, त्याचबरोबर वार्षिक कार्यक्रमात, मनोरंजनाचे विविध कार्यक्रमामध्ये हास्यरसाचा वापर केला जातो. बघा, आयुष्यात हसून असेल तर यशालाही मंडळी अर्थ नसतो. म्हणून आज थोडा वेळ चिंता बाजूला ठेवा आणि हास्याच्या दुनियेत आपण सर्वांनी हरवूया. 3, करुण रस अर्थात दया, सहवेदना. मग या करुण रसाचा वापर कुठे होतो? श्रद्धांजलीमध्ये, स्मृती दिनाच्या कार्यक्रमात किंवा सामाजिक कार्यक्रमात. उदाहरणार्थ, काही क्षण शब्दांपेक्षा मौन अधिक बोलकं असतं आणि असा एक क्षण आपल्या सर्वांसमोर उभा आहे. 4, वीररस अर्थात शौर्य किंवा प्रेरणा. मग त्या रसाचा वापर शिवजयंतीच्या कार्यक्रमात, तसेच आपल्या राष्ट्रीय सण कार्यक्रमामध्ये, अर्थात स्वातंत्र्य दिन असेल, 26 जानेवारी असेल, 1 मे कार्यक्रमामध्ये, राष्ट्रीय असलेल्या विविध सणाच्या कार्यक्रमामध्ये किंवा प्रेरणादायी कार्यक्रमात वीर रसाचा वापर होत असतो. ज्या रक्तात स्वाभिमान असतो, ज्या मनात देश असतो, तिथे पराभवाला स्थान नसतं. 5, रौद्र रस अर्थात आक्रोश किंवा अन्यायाविरोधातील आवाज. मग या रसाचा वापर आंदोलन असेल, सामाजिक प्रश्न असेल किंवा जाहीर सभा असतील, त्या ठिकाणी रौद्र रसाचा वापर केला जातो. आज हा आवाज केवळ शब्दांचा नाही, तर अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या असंख्य मनांचा आक्रोश आहे. 6, भयानक रस अर्थात भीती, गंभीरता. मग या रसाचा वापर अपघात, आपत्ती किंवा गंभीर इशारे, काही घटना आपल्याला सावध करतात आणि आजची ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते. 7, बिभत्स रस अर्थात घृणा किंवा विकृती विरोध. तर याचा वापर, या रसाचा वापर व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात किंवा भ्रष्टाचार विरोधी कार्यक्रमात बिभत्स रसाचा वापर केला जातो. समाजाला लागलेली काही वाईट व्यसनं फक्त शरीरच नाही, तर पिढ्याही पोखरतात. 8, अद्भुत रस अर्थात आश्चर्य, चमत्कार. मग या रसाचा वापर स्पर्धा, कार्यक्रमात, विज्ञान, सांस्कृतिक सादरीकरणामध्ये. कधी कधी डोळ्यांवर विश्वास बसत नाही आणि आज असाच एक अद्भुत अनुभव आपण घेणार आहोत. 9, शांत रस अर्थात शांती किंवा समाधान. तर या रसाचा वापर भजनाच्या, प्रवचन, ध्यान किंवा आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमात शांत रसाचा वापर केला जातो. मंडळी, गोंगाटाच्या या जगात मनाला शांती देणारे काही क्षण आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहेत. मित्रांनो, सूत्रसंचालनाचा नियम या रसाच्या माध्यमातून आपल्याला सांगेल की कार्यक्रमाचा विषय, उपस्थित प्रेक्षक, वेळ या तिन्ही गोष्टी पाहून सुसंगत रसाची निवड करा, म्हणजे तुमचं सूत्रसंचालन प्रभावी होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुम्ही कोणत्या कार्यक्रमात कोणत्या रसाचा वापर केला हे देखील कमेंट्समध्ये नक्की लिहा, म्हणजे आम्हाला समजेल. धन्यवाद.